आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68। मी उपसरपंच बादशाह बोरकर जोरवे। काल आपल्या गावामध्ये ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये इतर विषयांबरोबरच काही अपराधाच्या कामाच्या संबंधानं चौकशी केली असता त्यामध्ये 2017 ते 2022 या पंचवार्षिकच्या काळामध्ये दिनांक 24/8/2022 रोजी 4,13,000 बाकडे खरेदी केलेली आहे। या संबंधाने आम्ही ग्रामसेवक पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की ती बाकडे आपल्या जोरव्याच्या दवाखान्यामध्ये, जो खवडेल दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहून येऊ शकता। आणि आज आम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी आलो असता या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत विखे साहेब, तर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून असं समजलं की हे फक्त 2च बाकडे आहेत आणि हे 2 बाकडे हे आरोग्य विभागाने दिलेले आहेत, याच्याशी ग्रामपंचायतचा काही संबंध नाही। तेव्हा या बाकड्यांच्या संबंधाने आता चौकशी केली पाहिजे। निश्चितचपणे हा मोठा अपहार झालेला आहे आणि अपहाराच्या अजूनही काही गोष्टी त्याची सुद्धा आपल्याला आता चौकशी करायची आहे। कचराकुंड्यांच्या संबंधाने सुद्धा असंच विचारणे केला असता तर ते ग्रामसेवक भाऊसाहेब म्हणाले कचराकुंड्या येऊन राहिलेल्या आहेत। म्हणजे अशी कोणती व्यवहाराची पद्धत आहे? अगोदर पैसे देतो सरकारी, नंतर कचराकुंड्या येतात, अशी व्यवहाराची पद्धत नाहीये। तर व्यवहाराची पद्धत अशी असते, अगोदर माल येतो सरकारी, नंतर त्यांचं बिल येतं, ते बिल ठराव मासिक सभेमध्ये पास होतं आणि नंतर ते बिल दिलं जातं। ही उलटी पद्धत कोणी आली हे काही आमच्या लक्षात येत नाही। मग असा बराचसा अपहार या ठिकाणी हा खूप मोठा झालेला आहे। याची चौकशी करण्यासाठी आम्ही समक्ष इथं ते डॉक्टर सुद्धा आहेत आणि आपलं सदस्य मंडळ सर्व ग्रामस्थ जोरवे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आलो असता इथं बाकडे काही दिसलेले नाही। निश्चितपणे हा खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्या संबंधाने आमची खूप अशी एक तक्रार आहे की या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। या संबंधाने आपण डॉक्टरांशी सुद्धा सांगावं की बाकडे कुठून आले आहेत काय? हे जे बाकडे आहेत ना ते आम्हाला झेडपीने दिलेले आहेत आणि 8 आहेत, हे 2 आणि आज 6 ठेवलेले आहेत। तर ते आमचं कॉन्ट्रॅक्ट निघालं होतं तर झेडपीने आम्हाला दिलेले आहेत। तर आणि मी 1 वर्ष झालं जवळपास इथं कार्यरत आहे। तर ग्रामपंचायतने असं केलेलं याचे काही डॉक्युमेंटेशन वगैरे काही नाही आमच्याकडे। ग्रामपंचायत काय संबंध नाही काही संबंध। आरोग्य बघून तुमच्याकडे आले हो बाकडे बघितले तर ते हे जे उद्घाटन झालं, जे आलाईट फर्निचर किंवा फर्निचर होतं त्याच्यातच आले ते 8 बाकडे। तर ग्रामपंचायतीकडून आम्हाला काही बाकडे बाकीचे भेटले नाही। प्रथम आरोग्य केंद्र फर्निचर यांनी तिथूनच भेटले। आता आपण बाकडे पाहिले त्या ठिकाणी काही बाकडे आपल्याला ग्रामपंचायत दिसले नाही। तर अशा पद्धतीनं हा जो आरोग्य विभागाचा आणि आपला ग्रामपंचायतीचा एकाच निधीचा 2 ठिकाणी वापर केला आणि भ्रष्टाचार लपवण्याचा हा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय अशा प्रकारचा प्रकार आहे। याचा सर्व आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि याची चौकशी बीडीओने लवकरात लवकर केली पाहिजे।